Inner happiness is very important for your glow. कॉमन मिथ किंवा बिलीव्ह मेकअप और स्किन केअर रिलेटेड. तू घरातून निघताना तर तुझ्या बॅग मध्ये असे कोणते प्रोडक्ट की म्हणजे तू त्याच्याशिवाय जात नाही बाहेर? म्हणजे इनर केअर कराल तर एवढं सगळं होणारच नाही ना तुमचं. पिंपलचा डाग लपू शकतो, पिंपल फुगलेला आहे तो कसा लपणार? राईट. कधीच रिलॅक्स असते की एका जागेवर बसलीस 4 वेळा नॉक नॉक नॉक. हे मुलं पण करतात, फेशियल करतात. डिफरंट काय जे ब्रायडल मेकअप आणि नॉर्मल मेकअप मध्ये डेली रुटीन स्किन केअर वगैरे काय आहे? म्हणजे तू मॅरिड आहेस तर हे सर्व कसं मॅनेज करतेस? स्किन केअर मध्ये काहीतरी मिस करतात. मूवी झाली की ट्रेंड चेंज. ट्रेंड इज यू नीड टू बी अपडेटेड. वी शुड नॉट ट्राय न्यू थिंग्स ऑन द स्पॉट. इंटरनल हॅपीनेस, डायट, तुम्ही काय खाताय त्याच्यावरती डिपेंड आहे. प्रत्येकाच्या घरात एक मेकअप आर्टिस्ट आहे, ते मिथ नाहीये, दॅट इज अ रियालिटी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. माझं नाव आहे स्वप्नील सूर्यवंशी आणि आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहे गायत्री बल्लाल देसाई, जे की मेकअप आर्टिस्ट आहे. तर ते आपल्याला मेकअप रिलेटेड सर्व गोष्टी इन डिटेल सांगणार आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही तुमच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये शॉर्टमध्ये सांगू शकता. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू स्वप्नील की तू मला तुझ्या पॉडकास्ट चॅनलवरती संधी दिली बोलण्याची. आणि बघू हा जर्नी आता कसा जातोय. लेट्स स्टार्ट. ओके, सो माझा पहिला प्रश्न आहे की तुमचं पहिलं आपण एज्युकेशन बॅकग्राऊंड करतो, म्हणजे पहिले काय करायचं, एज्युकेशन तुमचं काय काय झालेलं आहे? एज्युकेशन मी नॉर्मली BMS केलं माझं. त्याच्यानंतर मग जे आपले नॉर्मली आपण कॉलेज पास आउट झाल्यानंतर छोटे मोठे कोर्सेस करतो, तसं मी पण कोर्स वगैरे करून मग कॉर्पोरेट वर्ल्ड जॉईन केलं. आणि मी तिथे ऑलमोस्ट आता 6 to 7 years झाले मला कॉर्पोरेट वर्ल्डचं म्हणजे एक्सपिरियन्स आहे. तर तसं सध्या तरी आता तसंच चालू आहे की मी एज्युकेशन नंतर लगेच जॉईन केलं ऑफिस अँड ऑल, थोडे मोठे कोर्स करून. मग त्याच्यानंतर तुम्ही हे मेकअपचं पार्ट टाइम चालू केलं? मेकअपचं म्हणजे कसं होतं की मला आधीपासून इंटरेस्ट होता या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि पहिल्यापासून माझं कसं होतं माहिती आहे का, मला जसं असं स्टडीज आणि एज्युकेशन हे वॉज नॉट इंटरेस्टेड लाईक दॅट. जसं लोकांना असं असतं की नाही बाई तुम्हाला करायचंच आहे, तुम्हाला करिअर करायचं तर फर्स्ट स्टडी. बरोबर आहे. तर मला एवढा इंटरेस्ट नव्हता. बट पेरेंट्स वगैरे असतं आपल्या घरचं थोडंसं बॅकग्राऊंड की नाही अभ्यास नाही केला तर काय नाही. मग त्या प्रेशरमध्येच मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं. आणि मग त्याच्यानंतर समहाव इन माय माइंड देअर वॉज की मला आहे ना असं थोडंसं ब्युटिशियन और मेकअप आर्टिस्ट असं सगळं करायचं. बट आता कसं असतं की आपण कुठे जाऊन घरी असं बोलतो की मला मेकअप आर्टिस्ट बनायचं. आत्ताचं तर असंच आहे की जर तुम्हाला मेकअप आर्टिस्ट बनायचं और ब्युटिशियन बनायचं तर कसं असतं की घरातले काय आहे त्याच्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे. एव्हरी नेक्स्ट डोअर हॅव मेकअप आर्टिस्ट. प्रत्येकाच्या घरामध्ये एक मेकअप आर्टिस्ट आहे असं सगळेजण बोलतात. मग तिकडे मला डिमोटिवेशन तर नाही झालं की, कारण की माझी आई मला सतत सांगायची तुला काय करायचंय ना ते तू कर, पण आधी एज्युकेशन कर, मग तुला नंतर ते तुझं सेकंडरी ड्रीम ठेव. मला चलो ठीक आहे, पहिले एज्युकेशन आपण कम्प्लीट. बेसिक एज्युकेशन म्हणजे गरजेचंच आहे, कारण की त्यांनी आपल्याला एक्झॅक्टली. हा म्हणजे इंटरेस्ट आहे म्हणून असं नाही की एज्युकेशन नाही करायचं, ऑफकोर्स करायचं कम्प्लीट. तर मग त्याच्यानंतर हेच जे माझं ऑफिसची जर्नी चालू झाली कॉर्पोरेट वर्ल्डची. मग तिथे ना मला मजा नाही यायची. असं वाटायचं काय ते 6 to 9 ची जॉब, समथिंग इज मिसिंग, आय डोंट लाईक दिस. मला असं वाटायचं नेहमी. आणि आय वॉज नॉट हॅप्पी फ्रँकली स्पीकिंग बोलायला गेलं तर मला असं वाटलं की नाही दिस इज नॉट मेंट टू फॉर्म. म्हणजे माझ्यासाठी तर हे वर्ल्ड बनलेलं नाही आहे. सो मी ना स्टार्ट केलं की मी ना युट्यूबवर ना जे शॉर्ट व्हिडिओ असतात इन्स्टावरती, मग आय वॉज जस्ट वॉचिंग दॅट व्हिडिओ अँड मग आय वॉज ट्राईंग टू माय फ्रेंड्स अँड ऑल. मग करायची मी प्रॅक्टिस करायची. मग आता असं वाटलं की चलो ठीक आहे, ह्याला आपण प्रोफेशनली का नाही करायला पाहिजे, की तू एवढं छान करतेस. फ्रेंड्स पण मला बोलायचे की तू प्रॅक्टिसच एवढी छान करते, फक्त व्हिडिओज वगैरे बघून तू प्रोफेशनली करशील तर अजून चांगलं होणार असं. मग मी ते हंट करायला लागले की लेट्स सी कुठे काय कसं करायचं. मग नंतर कळालं की याचे कोर्सेस वगैरे पण असतात. ठीक आहे, तेवढं तर मी कधी विचार केलाच नव्हतं की बाई आपल्याला करायचं एज्युकेशन असतं. हा चलो पसंत आहे इसलिए असं काय नव्हतं, माझं आवडतं म्हणून करायचं असं. मग त्याच्यानंतर मला झालं रिअलाइज की आपल्याला हे केलं पाहिजे, काहीतरी अकॅडमी इन्स्टिट्यूट वगैरे जॉईन केलं पाहिजे. तर मी केलं जॉईन तसं. आणि मग 1-1.5 वर्ष मी तिथे कोर्स केला. त्याच्यानंतर प्रॅक्टिस अँड वाईल आय एम डुईंग माय कोर्स आणि प्रॅक्टिस मला ऑर्डर हे व्हायला लागले. म्हणजे लोक मला ऑर्डर्स द्यायला लागले की कॅन यू कम अँड डू. तर मी थोडीशी तिकडे माझा कॉन्फिडंट लॅक होत होता की कारण की मी आता शिकतीये आणि मी घेऊ कसं. हा बट फ्रॉम मनातून मला असं नेहमी वाटायचं की तू जस्ट ट्राय.
ट्राय करायचं. म्हणजे तो एक माझा पॉईंट तू बोलशील ना की खूप चांगला आहे की मी कधी गिव्हअप करतच नाही. माझ्या डोक्यात आहे ना तर ते मी करणार. दॅट्स इट. म्हणजे पाहिजे ते तर आहे. आणि एखादी गोष्ट नाही, फॉर एक्झाम्पल एज्युकेशनचं मी सांगते, कुठे पण ऍडमिशन घ्यायच्या आधी ना नॉर्मल कम्प्युटर क्लास पण मी नेहमी बोलायची पैसे वेस्ट होणार आहेत, मला भीती वाटते मी करेन की नाही. या बाबतीत ना माझं तसं काहीच नाही झालं. मग घेतलं आणि भरलं आणि केला कोर्स, बिकॉज आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की मला हेच करायचं आहे. ओके. ठीक आहे. मग ते झाल्यानंतर मग टीचर्स वगैरे होते, त्यांनी मला एनकरेज केलं की तू स्टार्ट कर, ऑर्डर्स घे, मग तुला हे येईल म्हणजे एक्सपिरियन्स येईल. मग मी आय स्टार्टेड टेकिंग ऑर्डर्स. आणि मग नंतर हळूहळू कम्युनिकेशन, लोकांशी कसं बोलायचं ते पण येतं आधी आपलं होतंच. जेव्हा आपण एखादं कॉर्पोरेट वर्ल्ड जॉईन करतो तर दॅट नॉर्मली जे इथिक्स असतात ते आपल्यामध्ये येतं सगळं. ऍक्च्युली वी नो हाऊ टू टॉक, और कोणाशी कसं बोलायचंय, काय करायचंय, म्हणजे फ्रॉम बॉटम टू टॉप. म्हणजे तुम्ही फोनवर बोला म्हणजे तिथून सुरुवात होते की हा हॅलो गायत्री, मला मेकअप करायचं, झालं गायत्री तिकडे शांत. म्हणजे फर्स्ट कॉल होता तो माझा. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही यार आपल्याला हे सगळं पण करायचंच शिकावं लागेल. आहे. हा, मग अगेन आय डू R&D ऑन दॅट की हाऊ टू स्पीक विथ कस्टमर, हाऊ टू मेक कस्टमर्स लाईक दॅट. मग ते सगळं ना डाउनलोड्स मी घेत गेली, मी लोकांशी बोलायला लागली, ज्यांच्या एक्सपिरियन्स त्यांना भेटायला लागली. सो थोडं एक्झॅक्टली. मग आणि खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्यात की मला बोलता वाव शी इज टॉकिंग नाईस, वाय म्हणजे मी का ते माझ्यामध्ये नको ढलू ते सगळं. ओके. तर मग मी नुसतं ऑब्झर्वेशननेच खूप साऱ्या गोष्टी शिकली मी. मग त्याच्यानंतर फोनवर म्हणजे बोलणं तर घेऊन कन्व्हर्जन पर्यंतचं ते एक वेगळं जर्नी असतं. म्हणजे लोक असे बोलतात मेकअप आर्टिस्ट करून कोर्स ठेवला बाजूला, खाता आता काय मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला, पार्लरचा कोर्स केला, आता ऑर्डर येणार, कसं येणार? यू नीड टू डू मार्केटिंग, राईट? आफ्टर दॅट दिस कम्युनिकेशन स्किल, आफ्टर दॅट पीपल कॉन्टॅक्ट. मग असंच मी पण हळूहळू कॉन्टॅक्ट बनवले याचं त्याचा माउथ पब्लिसिटी इज व्हेरी गुड इन माय कंडिशन. हे सगळ्या गोष्टीत नसतात. तर काही लोक खूप मार्केटिंगमध्ये हे करतात, बट आय डोंट नो, माय गॉड ग्रेज ऑर लक बोलू शकतो की माझं माउथ पब्लिसिटी खूप झालं. आणि विदाउट एनी ऍडव्हर्टाइजमेंट, ओनली फ्रॉम द माउथ पब्लिसिटी आय एम गेटिंग टू ऑर्डर्स नाव. आणि ते जास्त पॉप्युलर आहे. म्हणजे माउथ पब्लिसिटी की आपल्या स्वतःचे कॉन्टॅक्ट जर आपले सांगतात माहिती हिच्याकडे जायचं चांगली करते. एक्झॅक्टली. हा, पॉवरफुल मार्केटिंग. मग कसं झालं, जिथे मी राहते आता तिथे एक माझं कॉन्टॅक्ट, एक नेटवर्क माझं बनलेलं आहे. मग व्हॉट आफ्टर दॅट, मग मला तेवढंसं नाही ठेवायचं आहे ना की झाली मेकअप आर्टिस्ट. मग ते एक आपण बोलतो ना इलाज लागते आपल्याला की दिस इज नॉट दिस, आय एम नॉट हॅपी स्टिल. म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर. एक्झॅक्टली. तर मला ना बाहेर जायचं आणि आहे माझे ड्रीम्स नेक्स्ट लेवलवरती आहेत. मी स्वतःला बघतीये कुठेतरी, अँड फॉर शुअर बाय गॉड ग्रेस सगळं मी त्या स्टेजपर्यंत पोचणार. सो दिस इज हाऊ आय स्टार्टेड माय मेकअप जर्नी, अँड दॅट इज म्हणजे कंटिन्यू आहे. ते मी कुठे थांबलेली नाही आहे, दॅट इज कंटिन्यू. मग तुला म्हणजे कोणी इन्स्पायर केलं ह्याच्यामध्ये येण्यासाठी? आय टोल्ड यू ना, नोबडी इन्स्पायर मी. मग तू आतूनच तुला हे झालं? या, दिस वॉज माय फेवरेट थिंग. मी लहानपणापासून मला असं मेकअप वगैरे मध्ये खूप इंटरेस्ट, ब्युटी मेकअप. एक्झॅक्टली. बट मला असं वाटलं नव्हतं, सी एव्हरीबडी हॅव, बट मला असं वाटलं कधी नव्हतं की दिस विल, मी हे करिअर म्हणून घेईन. चूज करशील. या, एक्झॅक्टली. तर मी हे करिअर म्हणून चूज केलं. अँड वेन आय डिसाइडेड टू डू दिस, तेव्हा मला असं काय मॉरली सपोर्ट नव्हते की कशाला करायला पाहिजे. सगळे मेकअप आर्टिस्ट आहेत, सगळे ब्युटिशियन आहेत, तर सगळे एकसारखं काम करत नाही ना. यू हॅव समथिंग स्ट्रेंज, समथिंग नाईस इन यू, यू शुड नो व्हॉट यू कॅन डू. तसं एक मला स्पार्क मला आधीपासून वाटत होता. आणि मग मी घेतला तो डिसिजन. आय टोल्ड यू ना, मला नेहमी भीती वाटते पैसे स्पेंड करताना, बिकॉज मला वेस्ट करायला, आणि तो कॉन्फिडंट नाही. कॉन्फिडन्स मला आतून यायचाच नाही की भाई मी कम्प्युटर कोर्स जरी लावतो ना यार, फेल झाली तर पैसे वेस्ट जाणार, तसं मला इथे नाही झालं. आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट फ्रॉम बिफोर ओनली की हे मला करायचंच आहे. आणि नुसतं करायचं नाही, शाईन पण करायचंय. नाईसली. मी आता तुझ्याकडून खूप गोष्टी शिकलो की तू स्वतःला डेव्हलप करत गेली, स्किल डेव्हलप केली पहिली, कम्युनिकेशन वगैरे, आणि ते चांगलं वाटतं. आणि तेच गोष्टी माणसांना पुढे येतात लाईफमध्ये. राईट. तर तुझी मला हे विचारायचं, फर्स्ट ऑर्डर कधी भेटली तुला आणि कोण होती? म्हणजे नाव नाही घेतलं तरी चालेल, फक्त असं सांगू शकतो. नाही, मी डेफिनेटली त्यांचं नाव सांगू शकते मी. नाही आहेत, बट ऍक्च्युली काय झालं, मी शिकत होती आणि मी ते नॉर्मली आपण फ्लायर बनवतो व्हॉट्सअपवर वगैरे, ग्रुप वगैरे पाठवतो, तसं मी सगळं टाकलेलं. पण ठीक आहे ना, फर्स्ट कोणता फ्लायर, कधी शिकलीये, किती एक्सपिरियन्स, नोबडी ट्रस्ट यू, यू कॅनॉट
बिलीव्ह नाही ना. Actually. तू असं कोण अरे इथं आता ए बाबा करून टाकेल, लवकर, जोकर हा, करेल, ते तर आहे, असं बरोबर. तसं. मग तसं होतं माझ्या बाबतीत थोडंसं. स्टार्टिंगला मला नव्हतं. बट नाही, एक आजीही आलेला, त्यांची 50th अॅनिव्हर्सरी होती, आजोबा आजींची. त्यांचा मला कॉल आलेला की माझी अॅनिव्हर्सरी आहे आणि मला फोटोशूट करायचा, आमचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे, तर तू मला मेकअप करशील का. Okay. आणि मॅच्युअर स्किनवर मेकअप करणं इज व्हेरी हा डिफिकल्ट. ऍक्च्युली की तुम्ही काही पण त्याच्यावर कधी करू शकत नाही. यू कॅन, तुला ते पर्सन ठेवायचे. आता खूप सारे, मी काय कोणाला हे नाही बोलत, ते खूप सारे मेकअप आर्टिस्ट आहेत, कायचं काहीच बनवून टाकतात. हा ते तर आहे. यू आर नॉट यू. मग परत एकदा कोणी आलं ना आणि तिच्याकडून खराब झालं ना, मग रिटर्न कोणी जात नाही त्यांच्याकडे. एक्झॅक्टली. पण Trust issue होऊन जातो तो. काही काही लोकांची म्हणजे डिमांडच तशी असते की मला असं दिसायचंय, तसं हा, दिसायचंय. बट मला व्हॉट आय बिलीव्ह की तुम्हीच दिसता. हा. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला एनहान्स करायचं, सुंदर दिसत, दॅट इज गुड. काहीतरी वेगळं करायचं, दॅट इज ऑल्सो. एकदम विचित्र ते मला पण नाही आवडत. मग इन शॉर्ट, मग त्या आजींनी माझी ऑर्डर घेतली. आय डोंट नो, दॅट इज व्हेरी गुड म्हणजे डिसिजन. कारण की मला 0 कॉन्फिडन्स होता. फर्स्टच मॅच्युअर स्किन मेकअप आलेला, तर मला म्हणलं नाही तर नाही बोलायचं, करायचं आपण. आणि आय डोंट नो, ते लक होतं काय होतं, त्याच्यानंतर मला खूप सारे ऑर्डर्स भेटले. म्हणजे तू एक रिस्क घेतली ती. मी एक रिस्क घेतली. दॅट इज नॉट रिस्क, कॉन्फिडेंट मी स्वतःचा बिल्ड केला. मॅच्युअर स्किन तर किती सारे येऊच शकतात त्याच्यामुळे. तर आता आपण आपल्या मेन टॉपिकवर येऊया की आता जे मुलींची आणि मुलांची डेली स्किन साठी त्यांनी काय केलं पाहिजे, स्किन रुटीन वगैरे असा काय फॉलो केलं पाहिजे. स्किन रुटीन म्हणजे स्किन केअर. स्किनच्या केअरसाठी तर एन नंबर्स ऑफ थिंग्स. आता कसं आहे, बेसिक आपण आपल्या मी तुला सांगते की कसं आहे ना, लोक आहे ना एक्सटर्नल गोष्टीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. यु नो, सनस्क्रीन, बॉडी लोशन, हे सिरम, ह्याव त्याव, ते सगळं लावायला ते लोक चालू करतात. लावा, बट व्हॉट अबाउट इनर? तुम्ही खाताय काय? फूड, व्हॉट आर यू इटिंग? त्याच्यावरती पण तुम्ही फोकस केला पाहिजे. आता नॉर्मली काय लोक बोलतात की मला ही व्हेजिटेबल नाही आवडत. दॅट इज नॉट दॅट इज अ रिझन. तुम्ही खाणार नाही तर होणार कसं? तुम्ही फ्रुट्स खा, लिफी व्हेजिटेबल्स खा, फास्ट फूड बंद करा. मी स्वतः नाही करू शकत, ऍटलीस्ट ट्राय टू ईट मॅक्झिमम, मिनिमम कमी या हे फास्ट फूड. ठीक आहे. आणि ट्राय टू ईट मॅक्झिमम व्हेजिटेबल्स, लिफी, आपले किती डाळी आहेत, हे काही नाही तुम्ही कुकुंबर, टमॅटो हे तरी तुम्ही खाऊच शकता. दॅट इज व्हेरी हेल्दी. मग लोक काय करतात, एक्सटर्नल थिंगवरती जास्त फोकस करतात. त्याच्यापेक्षा मी तरी तुम्हाला म्हणणार की तुम्ही आतल्या थिंगवर, तुम्ही बॉडीला काय देताय. तुम्ही जे खाताय बाहेर वडापाव, त्याच्यामध्ये तेल कोणतं आहे? तुम्ही खावा पुरी लगेच सिंपल येणार. खावा, कधीतरी खा, रोज. दॅट इज व्हेरी 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 डेंजरस. ऍक्च्युली मग मी पण हेच बोलत असतो की फास्ट फूड म्हणजे कमीत कमी करा, एक्सरसाइज वरती ध्यान द्या, योगा मेडिटेशन करा. योगा मेडिटेशन. आता आपण असं, काय लोक मला मग मेडिटेशन चेहऱ्याचं काय होणार आहे, हे करून काय होणार आहे? तुम्ही करून बघा यार. ऍक्च्युली तुम्ही चॅलेंज म्हणजे थोडंसं करा. 15 डेजचा एक चॅलेंज घ्या. थोडंसं 15 डेज मध्ये बंद करा, हे करा, मेडिटेशन करा, थोडं वॉक करा, तुमचा फेस ऑटोमॅटिक ग्लो करेल. हे तुम्हाला आन्सर मिळणार. आणि झालं एक्सटर्नल साठी, तर मी असं सांगेन की मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आणि स्किन क्लिन्झिंग आपण करतो. क्लिन्झिंग म्हणजे काय, आपल्याला एक स्किन क्लिन्झिंग मिल्क पण मिळतो. सगळ्यात चीप जर तुम्ही बोला तर तुम्ही सेटाफिल पासून स्टार्ट करू शकता. ऑरस त्याच्या खालचे पण प्रोडक्ट आहेत जे आपल्याला कसं कमीत कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट देतात. मग सनस्क्रीन बाहेर जाताना, बॉडी लोशन, हे सगळं तुम्ही जर रेग्युलर बेसवर लावताय व्यवस्थित, काय दही बेसन वगैरे लावतात, बट दॅट विल नॉट वर्क दॅट मच. तुला काय माहिती, तुझ्या स्किनला बेसनचा एलर्जी आहे, तू काय लोकांना इचिंग व्हायला लागते. मग ते ज्याला सूट होतं त्याला होतं. प्रत्येकाच्या स्किन बरोबर ते नाही जात. पाणी जास्त प्या. व्हिटॅमिन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. तर मग तेच की सनस्क्रीन, बॉडी लोशन, स्किन लोशन, फेस लोशन, परत क्लिन्झिंग मिल्क एक मिळतं, तर तुम्ही रेग्युलर बेसवर यूज कराल. किंवा साधारणतः त्याच्यातून रोज वॉटर पण आहे. काय जे आपल्या घरातल्याच गोष्टी आहेत, रोज वॉटर. फक्त रोज तू चिंपडून झोपशील फेसवर, नेक्स्ट डे बघ तुझं सगळं टॅनिंग वगैरे सगळं विदिन 5-6 डेज मध्ये तुला रिझल्ट मिळेल. ट्राय इट. एवढं म्हणजे काय लोक आता नाही करू शकत, तर ते पण एक आहे की तुम्ही ते पण करू शकता. बट स्किन केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की एवढा पोल्युशन आहे बाहेर, त्याच्यामुळे यू नीड टू
केअर ऑफ राईट. ऍक्च्युली हे तर बरोबर बोलले. आणि मुलांसाठी काय, कारण की मुलं तर एवढे हे नाही सेम सेम हे नाही करत माझे वॉट, दॅट इज युअर फॉल्ट. स्किन केअर इट नाही इज युअर फॉल्ट. कारण की ते लोकांना बोलतात ना, एवढं ते लोक लक्ष नाही देत जेवढं there मुली are देतात. there are boys who are taking too much care of their skin. ओके, केअर करायलाच नाही, मग नाही करणार तर मग कंप्लेंट पण नाही करायची माझं डल झालंय आणि ते पॅचेस आलेत आणि पिंपल. नो, इट विल नॉट वर्क अगेन. यू नीड टू केअर. ठीक आहे. आणि सगळंच येतं. इनर हॅपीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर ग्लो. येस राईट. तुम्हाला आतून खुश राहायचंय. ऑटोमॅटिकली आता काही काही लोक बघ, तुला मी सांगते, एवढे डिप्रेशन मध्ये असतात, रडत असतात. तुम्ही आतूनच खुश नाही, तुम्ही लावा ना करोडाचे प्रोडक्ट, नाही ते इफेक्ट, बिकॉज नॉट यू आर नॉट हॅपी इनसाइड. राईट. द सोल मस्ट बी हॅपी फर्स्ट. बाकी सगळं सेकंडरी. Right. सगळं सेकंडरी आहे. बरोबर, एकदम बरोबर बोललीस. तर आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर आता तू अशी म्हणजे मुलींचा जो बिग डे आहे, ज्याला एंगेजमेंट किंवा लग्न असतात, तर त्यांना कोणती अशी ऍडवाइस देशील की म्हणजे ते करू नका किंवा हे करा गोष्टी, कारण की पॅनिक होतात ते लोक. पॅनिक म्हणजे आता बघ, कोणाचं लग्न येतं ते आमच्याशी कनेक्ट होतात 6-7 महिने आधीपासून. एकदमच जर खूप घाईत झालं तर 2 महिने आधी तरी कनेक्ट होतातच. तर नॉर्मल जे बेसिक स्किन केअर टाईप आहेत ते आम्ही त्यांना पण सांगतो की तुम्ही वॉक करा, वॉटरमेलन खा, परत कोकोनट वॉटर प्या. ते सगळं नॉर्मल रुटीन. काही काही लोक एकदम असे इरिटेड होऊन जातात की माझ्या स्किनला डेंटिस्टकडेच म्हणते, डर्माकडे जायला लागतात. तर मी असं बोलेल की तुम्ही जर स्वतःचे इनर केअर कराल तर एवढं सगळं होणारच नाही ना तुमचं. तुम्ही स्किनची केअर कराल व्यवस्थित, तुम्ही मॉइश्चरायझर करताय, क्लिन्झर करताय, फेस प्रॉपर वॉश करताय, तुमचं डाएट व्यवस्थित आहे, फास्ट फूड तुम्ही अवॉइड करताय. डोंट ट्राय टू ईट टू मच फास्ट फूड. तुमच्या वेडिंगच्या टाइमाला पण तुम्ही नॉर्मल घरातलं जे खाणं बघा, तुमची आपोआप स्किन एकदम खूप छान होणार. आणि तेच आयसिंग एक आहे की तुम्ही आयसिंग एक फेस करता तर आपले जे ओपन पोर्स असतात फेसवरचे ते थोडे मिनिमाइज होतात आणि स्किन फ्रेश होते. हा, म्हणजे ते आईस मध्ये आपला फेस हे करायचं. हा, तसं पण. किंवा आता तर ते रोलर, आईज रोलर वगैरे Okay, येतात. यू कॅन Right. स्टोर आईज इन दॅट अँड अप्लाय ऑन युअर फेस. ओके. आता अशी कोणती एक टिप आहे जे तू शेअर करू शकतेस की मोठा डिफरन्स घडू शकते ब्रायडलच्या मेकअप मध्ये? सी, डिफरन्स म्हणजे तुला सांगू, मेकअप ग्लो करेल किंवा थोडा एक टच असतो की त्याच्याने एक्स्ट्रा काहीतरी ग्लो येतो असं नाईस क्वेश्चन, बट आय विल टेल यू दॅट इज अ मिथ. वाटतं? या सगळं काही आपल्या मेकअप आर्टिस्ट नॉट जादूगरनी, कळलं? मी का मेकअप ब्रश फिरवून तुझं असं करेन तर तुझं रिंकल गायब नाही होणार. मेकअप ब्रश करेन तर तुझा पिंपल गायब नाही होणार. दिस इज नॉट. दिस इज डिपेंड अपॉन टोटली अ हेल्दी स्किन. राईट. तू आणतो, तुझी स्किन एवढी खराब आहे, ते आम्ही सगळं प्रेप करू, पण दॅट इज अगेन एक्सटर्नल. किती सारे, मग तुला पिंपल आला तर पिंपल हाईड करायचे प्रोडक्ट वेगळे आहेत आमच्याकडे. काही काही लोकांचं ड्राय स्किन असतं, त्यांचं नॉर्मल स्किन दाखवण्याचे पण प्रोडक्ट वेगळे. पण हे सगळे अगेन प्रोडक्ट आहे ना. आता जे काही काही लोकांचे रिंकल असतात एजनुसार, रिंकलला देर इज नो प्रोडक्ट. यू शुड एक्सेप्ट. तू कोणता पण सेलिब्रिटी घे उचलून आणि त्यांचं जे रिंकल दिसत त्यांच्या मेकअप आर्टिस्ट पण ते हाईड करू शकत नाही, बिकॉज दॅट इज नॅचरल. आता सगळे इंजेक्शन्स वगैरे काय काय करतात, फिलर वगैरे, दॅट इज अगेन अनदर पार्ट. तुम्ही लोक बोलतो काय काय, मी ना तो ये दिख रहा है, जा रहा नाही लाईन लाईन. इट्स यू. तुम्ही केअर करा त्याची. इफ यू आर, म्हणजे तुम्ही आता 30चे ना, तुम्ही आतापासून सगळं घ्यायला पाहिजे. विटामिन्स, ओमेगा वगैरे वगैरे ते सगळं घेतलं पाहिजे तुम्ही हेल्दी बॉडी. तेव्हा जाऊन कुठे तुम्ही 40-45 मध्ये तर तुमचं ते दिसणार नाही. एक्स्ट्रा केअर केली तर आपण. हा, केअर म्हणजे खाण्यात पण, हेल्थ वाईज पण, आणि एव्हरीथिंग. केअर म्हणजे नॉट ओनली अप्लाइंग एक्सटर्नल प्रोडक्ट ऑन युअर फेस, दॅट विल अगेन्स्ट हार्म ऑन युअर. कळलं? ते हार्मच करणार आहे तुला. ओके ओके, ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन करत जाऊया. तर कॉमन मिथ किंवा बिलीव्ह मेकअप और स्किन केअर रिलेटेड जे तू ऐकले असतील. तेच मी आता तुला सांगूच नाही, रिंकल की हा काय काय नाही, लग्नामध्ये काय एवढं केअर करायची गरज नाही. मेकअप आर्टिस्ट येतात ते सगळं लपवून टाकतात. असं नसतं. जे तुमचं एक पिंपल आहे, पिंपलचा डाग लपू शकतो. पिंपल फुगलेला आहे तो कसा लपणार? त्याचा कोणता प्रोडक्ट नाहीये, ते तुम्हाला दिसणार. दॅट इज अ व्हेरी बिग मिथ की बाई हे ते लावा आणि मी छान दिसणार, तू छान. आपले फोटोवाले पण छान आहेत, हटवून टाकतात. मग ते दॅट इज नॉट मेकअप आर्ट. एडिटिंग वाल्याला ते तुम्ही क्रेडिट्स द्या. तर ते पफिनेस नाही जात ना पिंपल्स. तुम्ही डाग हाईड करू शकता, रिंकल्स यू कॅनॉट. ठीक आहे, बस. आता पुढचा क्वेश्चन आहे की तू घरातून निघताना तर तुझ्या बॅग मध्ये असे कोणते प्रोडक्ट किंवा कोणत्या स्किन साठी काय काय ठेवतेस की म्हणजे तू त्याच्याशिवाय जात नाही बाहेर? ओके,
मी घरातून बाहेर निघताना माझ्याकडे सनस्क्रीन तर असतं, ते मी अप्लाय करून पण निघते ॲक्च्युली, बट स्टील आय कॅरी माय सनस्क्रीन, माझं फेस लोशन, हँड क्रीम आणि वॉटर. इम्पॉर्टंट तर वॉटर आहे, कारण की बघ तू पाणी जर किती जर जेवढं तू पाणी पिलं ना तेवढं चांगलं, बिकॉज तू जेवढं पाणी पितं तेवढं फ्रेश पण वाटतं. अगेन युअर तुझं माइंड पण ते सारखं फ्रेश फील करत राहणार, बोलत राहणार, हे ते सतत आपण किती तू काय काय कॅरी करशील. थोडेसे ड्रायफ्रुट्स पण कॅरी, पटकन भूक लागली की ए वडापाव दिसतोय पटकन खावा, हे नो, अवॉइड दॅट. थोडंसं तू काजू बदाम पिसते, अक्रोड ठेवू शकतो, भूक लागली की यू कॅन ईट दॅट हेल्दी. काकडी कट, हे 2-3 जे प्रकार आहेत ना ते माझ्या बॅगेत तुला नेहमी मिळतील, की मला भूक लागली तर मी फॉर दॅट टाइम ॲटलिस्ट की ते शांत होण्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे खाऊन घेते. कुकुंबर असतं किंवा एखादं फ्रूट असतं माझ्याकडे, दॅट आय ऑलवेज कॅरी. नाही ऍक्च्युली, कारण की खूप लोक असं नाही करत, कारण की मग त्यांना कसं जंक फूड हे होतं. देन डोंट कंप्लेंट. राईट, हे तर बरोबर आहे. काहीतरी कुठेतरी हे करावं डोंट कंप्लेंट. लागतं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुला, की आता जेव्हा तू लग्नामध्ये मुलींचे मेकअप वगैरे करतो तेव्हा ते नर्वस वगैरे होतात, तर तू त्यांना शांत कसं करतेस? म्हणजे असे सिच्युएशन येत असेल ना की खूप मुली घाबरतात वगैरे, किंवा मला कसं होईल असं, ते मी चांगली दिसते की नाही, सेल्फ डाऊट. या लग्न इज अ व्हेरी बिग डे फॉर एव्हरीवन. आय गेस सगळ्या मुलींच्या आयुष्यात तो खूप मोठाच दिवस असतो तसा. बट मला तर असं कोण नाही भेटलं जे असं थोडं नर्वस वगैरे. एव्हरी गर्ल इज एक्साइटेड. सगळ्या मुलींना खूप एक्साइटमेंट असते, कपडे, मेकअप, फोटो अँड ऑल. काही की कसं की त्यांना इंटरनल भीती, माझ्या नवऱ्याला आवडत नाही हा जास्त लिपस्टिक लावलेली, माझ्या नवऱ्याला जास्त ते व्हाईट आवडत नाही हा, हे ते. मग ते लोक असं बोलतात. आता असतील काही लोक, असतील काही आर्टिस्ट जे करत असतील व्हाईटिश लुक और एनिथिंग एल्स, जे तिने पण कुठेतरी बघितलं असेल और तिला एक्सपिरियन्स आला असेल. ओके, बट मी असं म्हणून प्रत्येक आर्टिस्टला ना तुम्ही त्याच्यावरती सोडा, ही विल गिव्ह बेस्ट. तो बेस्टच देणार त्याचा. मी ब्रश घेतला ना हातामध्ये तर तुझ्या फेसला जे सूट होणार मी ते माझ्या हातातून काही जास्त कमी नाही होत, मी परफेक्ट करेन. म्हणजे मला ते कळतं की नाही बाई हे सूट नाही होतं, तर मी आय विल नॉट अप्लाय, आय विल स्किप दॅट प्रोसेस और आय विल स्किप दॅट प्रोडक्ट, बिकॉज यू डोंट नीड. युअर स्किन इज हेल्दी, ते पण एक मॅटर करतं. आणि मुली ज्या थोड्याशा अपसेट असतात ते तर दॅट इज अ बिग चेंज. कम ऑन, यू कॅनॉट आस्क मी लाईक दॅट व्हॉट इज अ बिग दिस थिंग मेकअपला घेऊन. एव्हरी वन इज थोडंसं बोलतात ना नर्वस थोडेसे असतातच. कम ऑन, सगळेजण असतात. दॅट इज ह्युमन बिहेवियर, नॉर्मल. आता मेकअपला 3 ते 4 घंटे 5 घंटे म्हणजे किती टाइम लागतो कमीत कमी असा याचा ब्राईडचा? सी, आम्ही जेव्हा ब्राईडशी मी जेव्हा बोलते आणि जेव्हा मला ब्रायडल एखादी ऑर्डर आली तेव्हा मी तिला नॉर्मली ना कमीत कमी 2 तास आधी यायला सांगते, बिकॉज ती रिलॅक्स होणं पण खूप जरुरी आहे. ब्राईड कधीच रिलॅक्स असते, ती एका जागेवर बसली 4 वेळा नॉक नॉक नॉक, हे झालं का ते झालं का, बॅक ऑफ द माइंड एवढं प्रेशर क्रिएट करतात ना घरची लोक. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यानंतर मग त्याचं आईसिंग वगैरे करून मी तिला रिलॅक्स करते आधी, मग मी माझे प्रोसिजर चालू करते. कारण की रिलॅक्स होणं पण खूप आहे. आणि मेकअपचं कसं, जेवढा लवकर मेकअप होऊन ती बसणार तेवढा लवकर तो सेट होणार. तसं पण आहे. मग असं नाही की 2 तास लागेल म्हणजे एवढं काय तुम्ही हे थोपाथोपी करता, असं काय काय लोकांचं थिंकिंग बाहेर असतं. एवढा वेळ नाही लागत, तेवढा वेळ पण तुम्ही जरा शांत ठेवा. पब्लिकवर पण डिपेंड करतो. तुम्ही करून जाल तेव्हा करणार ना. 4 वेळा येऊन तुम्ही तिला पोक करणार, झालं ती अजून नर्वस होते. दिस इज नॉट द राईट वे. सो आयडियली तसा बघायला गेला तर तासाभरात होऊन जातो आरामात, व्यवस्थित, प्रॉपर. बट अगेन लॉट्स ऑफ डिस्टर्बन्स यू कॅनॉट एक्सपेक्ट. मग ठीक आहे, तर मस्त आन्सर होतं पण, कारण की मी बघितले की 2-3 तास पण जातात. हा, मग असेल काही काहींची स्पीड बघ, डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल. काही काहींची स्पीड आहे, काही काहींचा एक्सपिरियन्स आहे, काही काहींचा एक्सपिरियन्स नाहीये. त्यांना एक्सपिरियन्स होते कमीत कमी टाइम मध्ये आहे तेवढ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त चांगलं करायचं बघतात. काही लोकांकडे ब्रँड आहेत, सगळं काय आहे, बट तेवढ्या गोष्टीत पण ते कमीत कमी पण चांगलं करू शकत नाही. हे तर बरोबर. इट्स डिपेंड अपॉन टोटली युअर एक्सपिरियन्स अँड युअर वर्क, हाऊ यू वर्क. तेच ना, आवड असली ना की काही होतं. तू मला आता फर्स्ट क्वेश्चन विचारलं की तू कसं केलं ऑफिसच्या नंतर, हे पण मला आवड होती. म्हणजे इंटरेस्ट होता. तुला जेवणाची आवड आहे, तुझ्या हाताने चटणी पण छानच बनणार. बरोबर. तुला येतच नाही, तुला बनव, तू काही बनव, हजारो त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट आण. विल पॉवर, इच्छा असेल तर माणूस करतो, इच्छा नसेल तर नाही. इफ युअर विल पॉवर इज स्ट्रॉंग यू कॅन डू एनिथिंग. राईट, टोटली. दॅट्स इट. आता मला हे सांग, तू म्हणजे आता कोणत्या अशा सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड करते अशा मेलसाठी, फिमेलसाठी, दोघांसाठी? सी, मी ग्रूम आणि ब्राईड दोघांचे मेकअप घेते.
सो त्याच्यामध्ये मी पर्सनली असं काही ब्युटिशियनचा कोर्स केलेला नाही, बट टच वूड आय विल डू इन फ्युचर. माझा विचार आहे की आय एम गोना एक्सपांड दिस माय थिंग्स. सो ते जेव्हा मी एक्सपांड करेन तेव्हा आय विल डू बाय माय ओन. बट राईट नाव आय हॅव अ टीम. ठीक आहे. तर जेव्हा पण मी ब्रायडल्स बुकिंग घेते, आय एक्सप्लेन एव्हरीथिंग की आय हॅव प्री ब्रायडल सर्व्हिसेस ऑल्सो. ओके. तर त्यात मी नेल आर्ट स्वतः करते आणि मेकअप मी स्वतः करते. म्हणजे प्री ब्रायडल असतं लोकांचं, स्किनला घेऊन परत बऱ्याच काही गोष्टी असतात ब्राईड्सच्या. त्या सगळ्यासाठी माझी स्वतःची एक टीम आहे जे ते हँडल करतात. प्री ब्रायडल मध्ये म्हणजे काय आहे? प्री ब्रायडल मध्ये लोकांचं म्हणजे आता फेशियल असतो, काही काही लोकांचे हेअर कट्स, हेअर कलर, वॅक्सिंग, बॉडी पॉलिशिंग, बॉडी टॅनिंग काढायची असते, स्किन टॅनिंग, एव्हरीथिंग, स्मॉल थिंग्स, एव्हरीथिंग. ओके. हे तर मला नव्हतं माहिती, नवीनच आहे. प्री ब्रायडल मी फर्स्ट टाइम ऐकलं. ब्रायडल आहे ना, तू ग्रूम म्हणला असशील. ऍक्च्युली मुलं पण करतात असं नाहीये, मुलं पण करतात, फेशियल करतात, वॅक्सिंग करतात, बट त्यांचं काय नेक्स्ट आहे. मुलींचं थोडं कसं सगळंच करायचं असतं त्यांना असं. त्याच्यामुळे ती माझी एक टीम आहे. असं नाही की मी त्या सर्व्हिसेस देत नाही. येस आय डू, बट आय हॅव अ टीम फॉर दॅट. आय डोंट नो पर्सनली. बट मी हे ऐकलंय की म्हणजे आपलं तुमचं एंगेजमेंट असेल किंवा लग्न असेल तर फेशियल तुमचं त्याच्या 2 दिवस आधी करावं असतं, 1 दिवस पहिले नसतं करतं, कारण की तसं केलं तर आपला फेस ब्लॅक पडतो. नो, ब्लॅक तर नाही पडत. आय टेल यू वाय. थोडा डल टाईप मध्ये हे होतं. बिकॉज यू डोंट नो ना की तू जे केलंय ते तुला सूट पण होणार आहे की नाही. रॅशेस आलेत, तुला इचिंग होते. आता तू उद्या तुझं लग्न आहे आणि आज आलायस फेशियल करून आणि खाजवतोयस, ते लाल झालंय. सेफर साईड 1 आठवडा 2 आठवड्या ते करून घ्यायचं. बिकॉज यू विल नो ना देर इज नो साईड इफेक्ट अँड ऑल. दॅट इज द थिंग. नाही तर ग्लो तर छानच येतो. नाही, मला असं बोललेलं की 2-3 दिवस आधी करायचा असतो ग्लो. हा, करायचा असतो ग्लोसाठी, ते तर आहेच. पण त्याच्या मागचं रिझन मला तरी असं वाटतं की आपण स्किन टेस्ट पण करतो की बाई रॅशेस तर नाही येत, त्याच्यामुळे इचिंग तर एलर्जी तर नाही झाली, असं सगळं. तर दॅट इज द रिझन, नथिंग एल्स. ओके. असं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की डिफरंट काय जे ब्रायडल मेकअप आणि नॉर्मल मेकअप मध्ये? नॉर्मल देर इज अ बेसचा डिफरन्स असतो. आता आपण तुम्ही नॉर्मल आपण मेकअप करतो तेव्हा आपण बेस नाही यूज करत. बेस म्हणजे मेकअप आर्टिस्टकडे बेस इज नॉट फाउंडेशन, इज नॉट अ बेस. आपण फाउंडेशनला बेस समजून पण करू शकतो, पण ब्रायडलला आम्हाला बेस द्यायला लागतं बिकॉज दिस इज अ लॉंग लास्टिंग ब्राईड. ती एकदा रेडी झाली की ती घरी गेल्यानंतर जेव्हा ती शांत बसेल तेव्हा सुद्धा मेकअप ती काढेल तेव्हा निघायला पाहिजे, असा लॉंग लास्टिंग मेकअप करायला लागतो. तो आपण नॉर्मल लेडीजला नाही. लेडीज काही येतात, फंक्शन अटेंड करून घरी जाऊन धुतात. नॉट नेसेसरी. काय त्यांना हवं, ज्यांना हवं आहे त्यांना वी कॅन प्रोव्हाइड. बट जर स्वतःहून कोण सायडरसाठी विचारतं, वी कॅनॉट प्रोव्हाइड बेसवाला मेकअप. आम्ही फाउंडेशन नाही आणि स्किन केअर करूनच करू. पण ब्राईडला मला बेस लावायला लागतो बिकॉज शी इज लॉंग लास्टिंग अगेन. तो खूप लॉंग चालला पाहिजे. मग रडतात, ते सगळं वेगळं सगळं कार्यक्रम असतो. मग तो मेकअप नाही गेला पाहिजे, लॅशेस नाही निघाले पाहिजे. दॅट इज व्हेरी अनदर म्हणजे स्टेज येतो. सो एव्हरी प्रोडक्ट वी हॅव टू यूज अकॉर्डिंग टू द इव्हेंट. राईट. माझा हाच प्रश्न होता की मी आता हेच विचारतो, वॉटरप्रूफ पण मेकअप असतो का? हा, असतो. वॉटरप्रूफ म्हणजे वॉटरप्रूफ असे काही तुम्हाला प्रोडक्ट नाही मिळत. इट्स टोटली डिपेंड अपॉन युअर स्किन केअर की तुम्ही कशी स्किन केअर केल्यानंतर मेकअप करता. काय काय लोक स्किन केअरमध्ये काहीतरी मिस करतात किंवा जे म्हणजे स्टेप्स आहेत, यू नीड टू फॉलो दॅट स्टेप वाईल मेकअप. सो जाऊन तुमचा मेकअप तेवढा ग्लोई, फिनिशिंग, वॉटरप्रूफ होतो. ओके. चुकीचा स्टेप तुम्ही करचाल, घाईत करता, ब्लेंडिंग 2 मिनिटात करून, हा ठीक आहे तुला एक्सपिरियन्स होतो, 2 मिनिटात सगळं ब्लेंड होतंय वगैरे वगैरे, दॅट इज अनदर थिंग. मग तुम्ही एखादी स्टेप मिस केलं ना, मग त्याचं होणार. स्किनची टाईप कोणती आहे, तुम्ही कोणता, आता आम्ही जे प्रायमर यूज करतो मेकअपमध्ये ते प्रत्येकाच्या स्किन टाईपच्या हिशोबाने यूज करतो. कोणाचा काही स्किन आहे, तुम्ही काय प्रायमर लावताय, तो ग्रे पडणारच, डल होणारच, काळा दिसणारच. मी आता क्वेश्चन हात होता, बट तुझा आन्सर ऑलरेडी दिलं. पुढचा प्रश्न हाच होता की तू प्रोडक्ट कसे यूज करते, स्किन टाईप तू ऑलरेडी सांगितलं. डिपेंड अपॉन द स्किन. मग मला आता प्रश्न आहे की म्हणजे तुझे चार्जेस असं सर्व्हिसेसचे काय, म्हणजे रेंज काय असते, किती ते किती, कसे हे करते? आता ब्रायडलला काय, ब्रायडल काय पॅकेजेस असतात. नॉर्मल जर तुम्ही घेताय, सायडर्स मेकअप घेताय तर त्याचे वेगळे चार्जेस असतात, मिनिमम असतात. आणि राहिलं ब्रायडल तर त्यांचे डिपेंड्स अपॉन द पॅकेज, व्हॉट दे वॉन्ट एक्झॅक्टली, व्हॉट सर्व्हिसेस दे वॉन्ट एक्झॅक्टली. पार्लर सर्व्हिस ऍड करतात, काही लोकांना मेकअप सर्व्हिस, मेकअप पण विथ नेल आर्ट हवं असतो. सो अकॉर्डिंग टू युअर सर्व्हिस वी विल चार्ज. ओके. ते डिफरंट काय लुक्स वरती असतात. काय लग्नामध्ये 4 लुक असतात, एकाच ब्राईडचे 2 लुक्स असतात, एकच लुक असतो काय लोकांचा. मग डिपेंड करतं की तुम्हाला, डिपेंड्स अपॉन युअर नीड.
चार्जेस विल बी लाईक दॅट Okay. की तुम्हाला काय पाहिजे. बरोबर आहे, तशी सर्व्हिस प्रोव्हाइडर तशा राईट. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न हा आहे की तुझा डेली रुटीन स्किन केअरचा म्हणजे मॉर्निंग टू नाईट पर्यंत झोपेपर्यंत काय आहे असं? सकाळी उठून तर मी आधी गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून पिते. परत माझ्याकडे जे मेथीचे दाणे थोडेसे भिजवलेले असतात रात्रीच, त्याचं पण पाणी मी पिते. जिरा वॉटर पण मी पिते मॉर्निंगमध्ये. तर हे 3 माझं कंटिन्युअस आहे. नंतर मग नॉर्मली आपली जो वॉक असते 15-20 मिनिट्सची, कारण की मला जास्त वेळ भेटत नाही, पण जेव्हा पण मला इव्हिनिंगला वेळ भेटतो तेव्हा पण मी वॉक करून घेते. तर तेवढं माझं करून मग एक हेल्दीचा ब्रेकफास्ट मी करते. असं एकदम असं स्ट्रेंज काय मी करत नाही. तुम्ही नॉर्मली पण बेसिकच आहे, पण बेसिकच नाही कोण करत ना. ऍक्च्युली एक्झॅक्ट. आणि मग नंतर हे आलं आणि ते आलं आणि पॅचेस पडले आणि वयाच्या आधीच मी दिसते आणि माझे केसच गळतात. यू आर नॉट टेकिंग, बोलतात ना, सुफिशियंट फॉर युअर बॉडी, व्हॉट युअर बॉडी नीड्स. येस, राईट, एक्झॅक्टली. हां, मग तुम्ही ते बेसिक तरी करा. तुम्ही मेडिटेशन करा, हे करा, अजून काय. त्यांनी ऑटोमॅटिकली ग्लो येतो स्वतःवरती आणि स्वतःच्या स्किन मध्ये कॉन्फिडन्स येतो, फ्रेश वाटतं आपल्याला. राईट. आता बी पॉझिटिव्ह, टॉक पॉझिटिव्ह, राईट. अजून काय पाहिजे. ठीक आहे. आता तुला असा कोणता ट्रेंड आहे जो याच्यामध्ये मेकअप मध्ये जो तुला आवडतो? ट्रेंड असं तर मी नाही बोलणार, बट म्हणजे चेंजेस वगैरे जे तुला आवडत असतील आणि कोणते नाही आवडत ते पण सांग. दोन्ही देर एन नंबर्स ऑफ दिस थिंग. नाही आवडत मी आधी सांगेन, चालेल. की काय काय लोकांना ना एकदम असं पाहिजे असतं की भाई मुझे है ना कियारा अडवाणी के जैसे लुक करना है, मुझे आलिया भट्ट के जैसा सब लुक करना है. भाई तू कियारा अडवाणी आणि आलिया भट्टची स्किन बघितलीस? बघितली. आणि तुझी स्किन बघ. मी तुला हे नाही, बॉडी शेविंग नाही करत आहे मी, पण यू शुड सी ना. नहीं, मैंने तो आपको बोला था ये कैसे लग रहा है, पण ते तुझ्यावर सूट होणार आहे का? तुझा डिमांड होता ना. तुझा डिमांड काय होतं की तुला कियारा अडवाणी सारखा लुक पाहिजे. ओके, आपण सगळं करतोय. कियारा अडवाणीने जे नेकलेस घातलाय, जे हेअर्स अँड ऑल एव्हरी स्टफ वी प्रोव्हाइड लाईक कियारा अडवाणी. बट आफ्टर दॅट युअर स्किन मॅटर्स, फेस मॅटर्स. फेस तर चल ठीक आहे, तर आपण मोठाचा बारीक, बारीकचा मोठा असं दाखवू शकतो. देर आर कॉन्टोरिंग अँड ऑल थिंग्स, सो वी कॅन कट द फेस, कट द फॅट. ओके. कट म्हणजे नॉट कट, वी कॅन हाईड द फॅट. सो तसं करू शकतो. पण तुम्ही एकदमच असं ट्रान्स आलिया भट्ट दिसेल तर हे तर काय यार, खूप मोठं आहे. तू आलिया भट्ट नाही दिसत, तूच दिसणार. स्वप्नीलच दिसेल, ऋतिक रोशन नाही दिसणार. माझे स्वतःमध्ये स्वतः कॉन्फिडन्स राहा, हॅपी राहा, ऑटोमॅटिक ग्लो येतो. यार एव्हरी ब्राईड इज डिफरंट, एव्हरी पर्सन इज डिफरंट, अँड बोलतात ना स्पेशल आहे आपल्यामध्ये. राईट. तुमच्यासारखं कोण नाही दिसू शकत. आणि का तुम्हाला दुसऱ्यांसारखं? मला तर मी आवडते. नाही, ऍक्च्युली स्वतः फेवरेट असलं पाहिजे. मी खुद की फेवरेट. आणि लोक कसे एक्सटर्नल व्हॅलिडेशन साठी हे करतात, म्हणजे दुसऱ्यांनी आपली तारीफ केली तरच ते हे करतात. सो द थिंग इज की एक्सेप्ट व्हॉट यू हॅव अँड व्हॉट यू आर. दॅट इज मोर, एक्सेप्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट. स्वतःच्या स्किन मध्ये कॉन्फिडन्स असलं पाहिजे. कशाला झोपायला पाहिजे तुम्हाला? तू छान दिसतेस, गरज नाही आहे. राईट, टोटली ॲग्री. ठीक आहे. तर आता आपला पुढचा प्रश्न आहे की तू स्वतःला अपडेट राहण्यासाठी मेकअप ट्रेंड रिलेटेड असं काय करते, म्हणजे की शिकते किंवा वगैरे कोणते पेजेस फॉलो करते, कोणाला बघून हे करते असं? तसे ना मार्केटमध्ये खूप सारे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत ज्यांना आपण फॉलो करतो. तसे मी पण असे 3-4 आहेत मेकअप आर्टिस्ट ज्यांना मी फॉलो करते. जसं पारुल गर्ग वगैरे आहेत, त्यांच्या मी करते फॉलो. त्यांचे मला मेकअपचे टेक्निक आहेत, त्यांचे आई मेकअपचे लुक्स वगैरे मला खूप जास्त आवडतात. आणि अपडेट वगैरे राहण्यासाठी यू सी द ट्रेंड. मूवीज येतात, व्हॉट इज ट्रेंड? मूवीज आली की ट्रेंड चेंज. राईट. हा, एखाद्या हिरोईनने वेगळा मेकअप केला, वेगळा लेहंगा घातला, वेगळा थोडा आई शॅडोज, आता कलरफुल आई शॅडोचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे. तर मग लोकांना तसं पण हवं असतं. सो ट्रेंड इज, यू नीड टू बी अपडेटेड व्हॉट इज नाव. करंट चालू आहे ते. एक्झॅक्टली. आणि मग जसं की आम्ही ऑर्डर घेतो पण ना, तर ते ट्रायल पण करून बघतो. तुला पाहिजे ना कलरी आईस, बट ते तुला सूट पण तर झालं पाहिजे. तर तुझ्यावर कसं दिसतं ते करून एकदा दाखवतो आम्ही, नाही तर मग नॉर्मली. मग असं कधी झालंय का की तू असं मेकअप केलं की काही म्हणजे बोलतात ना खराब झाले, असं झाले का आतापर्यंत कधी? इनिशियली ना थोडंसं व्हायचं, थोडंसं म्हणजे, पण त्याच्यातून मी शिकली. त्याच्यातून पण मी शिकली की
वी शुड नॉट ट्राय न्यू थिंग्स ऑन द स्पॉट. हा राईट, बरोबर आहे. वी शुड नेव्हर ट्राय न्यू थिंग्स ऑन द स्पॉट. जे तुम्हाला येतं ना, जे तुम्ही बेस्ट करू शकता, गिव्ह दॅट. Yes, बरोबर आहे. टोटली दॅट्स इट. ऑफकोर्स मग मी हे इनिशियली मी खूप ट्राय चल मी आज ती रील बघितली ना, मला ते मी आता हे ट्राय करते, बट दॅट विल अगेन क्रिएट अ मेस. ह्या गोष्टी पहिले करायच्या, ऑन द स्पॉट नाही नो, करायच्या. अँड मग तुम्ही लूज करता ना कस्टमर, लूज बरोबर, दॅट कस्टमर. बरोबर आहे. ओके, आणि हा मोठा तो loss आहे. होल डे जाणार. मग ती तुम्हाला कधी, आता एका मुलीचं लग्न झालं की तिचं बेबी शावर पण होतं. हम्म. हा, तिच्या फॅमिलीमध्ये बरंच काय काय गोष्टी होतात. जर तुमचं तिच्याशी कॉन्टॅक्ट चांगला आहे, तुम्ही तेवढी छान सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, शी विल ऑलवेज कॉल यू. बरोबर आहे. सो दिस इज द बिगेस्ट दिस थिंग टिप म्हणशील तू, की नेव्हर ट्राय न्यू थिंग्स ऑन द स्पॉट. जे तुम्हाला येतं ना ते करा. तुम्हाला जे ट्राय करायचं ना ते ट्राय करूनच करा, नॉट ऑन फ्रेश पेज. हा, समजलं. हा, तसं जे पण नाही. करायचंय ते प्रॅक्टिस मध्ये करा. हा, ऑन द स्पॉट काहीही एक्सपेरिमेंट करायचं नाही. करायचं तर यू विल लूज एव्हरीथिंग. चार तुम्हाला घाणेरडे फीडबॅक्स पडतील, 4 आजूबाजूचे जे लोक त्या ब्राईडला काय ओलवलंच मेकअप आर्टिस्ट कशी मेकअप करते. हे तर आहे, आपण आपल्या चुकांमधूनच शिकतो आणि ग्रो होतो. दॅट इज अगेन पॉझिटिव्ह. बट ही गोष्ट की ती आपल्याला रिपीट नाही करायची. न्यू केलं ठीक आहे, पण रिपीट नाही करायचं. ठीक आहे. तर आता मला पुढचा प्रश्न हा आहे की आता समज कोणाला नवीन मुलींना वगैरे मेकअप आर्टिस्ट ऍज अ करिअर स्टार्ट करायचं असेल तर तू त्यांना काय ऍडवाइस वाय नॉट गो फॉर इट. ऍडवाइस देर आर एन नंबर्स ऑफ मेकअप आर्टिस्ट. स्वप्नील, ती गोष्ट खरी आहे की एव्हरी सेकंड हाऊस इज अ मेकअप आर्टिस्ट. ठीक आहे, प्रत्येकाच्या घरात एक मेकअप आर्टिस्ट आहे, ते मिथ नाहीये, दॅट इज अ रियालिटी. बट यू आर स्पेशल. हे तुला हे करायचंय की तू काहीतरी वेगळं करतोस. सगळे जे करतात ते तू नाही करते. प्रत्येकाचा हात ना वेगळा असतो. ते बरोबर. दॅट इज माय हॉबी. काय काय लोक करिअर म्हणून पण करतात, काय काय ना पैसे पण कमवायचे त्याच्यामध्ये. मला पण ऑफकोर्स पैसे, मनी इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, मला पण कमवायचे, दॅट इज माय हॉबी. विल चाहो तो सब कुछ, काही करू शकता तुम्ही. त्याच्यामुळे जे लोक असे डिस्करेज करतात ना, कशाला मेकअप आर्टिस्ट करायचं, कशाला ब्युटिशियन बघायचं, सगळं अरे कोरियन बिरियन, कशाला तुम्हाला टेक्निक शिकायचे आहेत, ते कशाला हायड्रा फेशियल आणि हे शिकायचं 1.5-2 लाख रुपये टाकून. ज्यांनी टाकलेत ना बसलेत घरी, कारण की करून बसले ना. तुम्हाला विलपावरच नाहीये की तुम्हाला ते एक्सपांड करायचं, जगाला दाखवायचं, मोठं बनायचं, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे, कस्टमर गॅदर करायचे, तुम्हाला एकाचं 2 करायचं. तसं जर तुमच्यामध्ये वेल इश्यू असेल तर मग ते होणारच नाही. नुसतं करून बाबा माझ्या काय काय लोकांचं असतं की माझे स्टार्स खूप चांगले आहेत, आय कॅन डू व्हेरी नाईस इन दिस थिंग. स्टार्स चांगले आहेत ना, अचीव्ह तर तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे. किस्मत का पैसा लो तो दिया है. राईट, टोटली ऍग्री. नाही, मस्त होता आन्सर चांगलं होतं. तुला एक खास गोष्ट सांगतो की या पॉडकास्टवरती आतापर्यंत पहिली फर्स्ट फिमेल तुझे, या पहिले जे पण घेतले ना ते सर्व मेल होतं, त्यामुळे पण हे पॉडकास्ट जास्त स्पेशल आहे. आणि ह्याला जास्त मुली बघणार, कारण की टॉपिक पण होते आपला मेकअप रिलेटेड. त्या मुलींना तेच सांगा की इंटरनल हॅपीनेस, डायट, तुम्ही काय खाताय त्याच्यावरती डिपेंड आहे. मेकअप इज अ व्हेरी सेकंडरी थिंग. कशाला, तुम्ही स्वतः करा ना, आतून खा चांगलं, मेडिटेट करा, चालायला जा, स्वतःची काळजी घ्या, सगळं होणार व्यवस्थित. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, यू शुड बी हॅपी इनर साईड. काही काही ब्राईड ना अशा बसलेल्या असतात, मी तुला एक सांगते, आणि एवढा छान त्यांचा बेस होतो, एवढा फ्लॉलेस त्यांची स्किन दिसते, पण ते हसतच नाही. मग मला सांगायला तर वाय यू आर नॉट फिलिंग. आता आय डोंट नो व्हॉट एव्हर एक्सपेक्टेड रिझन, कोणाचं पर्सनल आपण नाही विचारू शकत, पण मग मी देते की तू आतून जोपर्यंत खुश नाही राहणार तो ग्लो नाही येणार फेसवर. आतून खुश राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर, ठीक आहे. तर आता आपला पुढचा प्रश्न आहे की तुझं असं कोणतं तू मेकअप केलं आणि ते होतं ना स्पेशल मोमेंट झाला एकदम, म्हणजे एकदम खूपच अनएक्सपेक्टेड झालं, ते असं झालं काय? सगळेच माझे मेकअप तसे असतात. तरी बदलातलं एक असेल असं. हा, असे बघ ना ऑन द स्पॉट येतात ना की हा करू का नको, मी पण घेऊच का करून, असे काय काय लोक असतात ना. मी तशावाल्यांचं मला खूप चांगलं झालंय. मग ते लोक त्यांचे जे अनमॅरिड फ्रेंड्स आहेत ना त्या लोकांना कॉन्टॅक्ट करून, अरे अरे छान करते मी, तो ऑन द स्पॉटच बसली, बट शी डिड नाईस, तिने काय मला ट्रायल नाही दिला, हे ऑन द स्पॉट तिने चांगलं केलं वगैरे, असं तर झालेलं आहे. यू शुड बी प्रिपेअर ना. मी फक्त ब्राईडचं सामान नाही घेऊन जात, मी ऑलवेज सगळ्या टाईपचे कन्सिलर्स अँड बोलतात ना आपण प्री स्किन प्रेप, ते सगळं मी कॅरी करते. कोण आलं तसं येतं ना ऑन द स्पॉट, मग मी घेऊ का करून थोडंसं घेते, जाऊ दे आता कुठे लग्न असतात सारखे असे खूप असतात, आणि होतात कन्वर्ट. हा, ते करतात, मुलींचं असतं ते की सोबत गेलं तरी. मग तसेवाले जे येतात ना ते मला असं वाटतं की मी न विचार करता केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे की ही अशी आहे तशी दिसते तर कसं होईल असं, पण मी केलेलं आहे ते व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन आहे की तू जॉब
आणि फॅमिली, म्हणजे तू मॅरिड आहेस, तर हे सर्व कसं मॅनेज करतेस आणि काय काय तुला ह्यामध्ये प्रॉब्लेम येतात? इनिशियल स्टेजला तर मला खूप सारे प्रॉब्लेम आले. म्हणजे मी आधीपासून कोर्सेस वगैरे करत होती. हे जे मेकअप आर्टिस्टचे जे कोर्स आहेत ते सगळं करत असताना माझी मुलगी पण खूप लहान होती तेव्हा, 2 महिन्याचीच होती. पण थँक्स टू माय मॉम की शी इज व्हेरी सपोर्टिंग आता पण. आणि मग ती माझ्या मुलीला सांभाळायची तेव्हा मी जाऊन हे सगळं मी म्हणजे कोर्स वगैरे केले. मग त्यात तसं करता करता ती आता मोठी झाली, ती 4 वर्षाची झाली आता. सो आय कॅन मॅनेज बोथ. जेव्हा पण माझ्या ऑर्डर्स असतात तेव्हा माझे हस्बंड तिला बघतात. सॅटर्डे संडे असेल तर दॅट इज गुड. ऑर एल्स आय हॅव सोर्सेस की आय कीप देअर फॉर आवर्स बेबी सिटिंग अँड ऑल. तसं किंवा आई असेल तर ती बघते. सो कसं मॅनेज होईल हा आता जो क्वेश्चन आहे तर डिपेंड्स अपॉन अस की तुम्हाला जर काय करायचं आहे तर ते करायचंच आहे. आणि जर तुम्हाला करायचंच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ढलायचंच आहे तर कसं होईल दॅट इज नॉट अ रिझन. तुमच्यामध्ये जर ती विल पॉवर आहे ना की तुम्हाला करायचं आहे, ज्याला करायचं आहे ना तो करतो. तर कसंही सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून करतो. आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. मी नेहमीच पॉझिटिव्ह विचार करून सगळ्याच गोष्टीचा मी पुढे येईल. मी कधीच असं बॅकअप मी तो विचारच नाही अरे कसं होणार आणि काय होणार. आय नेव्हर थॉट अबाउट दॅट. करायचंच आहे, होणार आणि खूप चांगलं होणार. तू खूप झालंच जास्त आहे. पॉझिटिव्ह आहेस. या तुम्ही करून बघा. फक्त बोलण्याने सगळ्या गोष्टी होतात. यू ट्राय. ऍक्च्युअली माहिती आहे, मी पण हे करतो, फॉलो करतो हे, तर मी पण गोष्ट फॉलो करतो. तर मग मी मुलीला पण तसंच ट्रेन केलं की मम्मा एवढ्या तासांसाठी नसणार आहे तर तू असं असं करायचं आहे, कोणाला त्रास नाही द्यायचा आहे, तुला मी हे सगळं देऊन गेले तू त्याच्यात मग तू तिला काही ऑफर करणार, माझ्या मम्माने दिले मी तेच करणार. नाईस. तेवढा वेळ तिथे बसायचं तिला तेच का, ऍक्टिव्हिटीज बुक्स आहेत मग ते सगळं मी तिला तसं ऍक्च्युली मी तिला तसं आहे ना ग्रूमच तिला तसं केलं आधीपासून. कारण मला माहिती होतं की एक दिवस तरी असा माझ्या लाईफमध्ये येणार कुठेतरी मला चालू जर हे करायचं की मला तिला असं नाही करायचं सेपरेट. तिला फील नाही झालं पाहिजे की मी असं टाकून गेली आहे माझी आई वगैरे असं. सो ती इज व्हेरी आणि शी इंटरनली ती म्हणजे गॉड गिफ्टेड आहे माझ्यासाठी, थँक्यू. पण ती एवढी समजदार आहे ना की तिला तू सांगशील की ती फॉलो करत, त्याच्यामुळे मला तिला तेवढा स्ट्रेस येत नाही. अँड अगेन माय हजबंड इज ऑल्सो व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह. त्याने खूप मला सपोर्ट केला माझ्या सगळ्याच गोष्टींमध्ये जे काय करायचं आहे मला ग्रो व्हायचं आहे. तर ही इज अ बॅकबोन रिअल मॅन बिहाइंड मी. आय विल टेल दॅट एव्हरी सक्सेसफुल वुमन्सच्या मागे त्यांचा एक हजबंड असतो. तसा माझ्याकडे आहे. आय एम व्हेरी प्राऊड वाईफ. सो लाईक दॅट. चांगला आन्सर आहे ना. ऍक्च्युली फॅमिली सपोर्ट असेल ना तर आपण खूप गोष्टी करू शकतो. मला माझ्या आईचा आणि माझ्या हजबंडचा खूप चांगला सपोर्ट आहे. ही दोन लोक माझ्या आयुष्यात अशा बोलतात ना टोकाचेच आहेत. इथून तिथे मध्ये मी आहे, त्याच्यामुळे दे ऑलवेज कव्हर मी. सो मी चाललीच आहे. माझे सगळे डोअर्स ओपन आहेत. समजलं. ते लोक तुला सपोर्ट करतात, हँडल करतात काही प्रॉब्लेम आले. नो हा शब्द नाहीच बोलत ते कधी मला. कारण अच्छा ठीक आहे कर. नाईस नाईस. मी हा प्रश्न विचारणार होता, पण तू की तुझा हसबंड सपोर्ट करत नाही, तू ऑलरेडी सांगितलं. आणि तू ऍक्च्युअल मध्ये खूप यंग वाटते, असं वाटत नाही तुझं लग्न झाल्याने तुला मुलगी पण खूप ग्रो करतेस. स्ट्रेसलेस लाईफ, नाईस, चार्मिंग हजबंड, क्यूट मम्मा, क्यूट गर्ल, बेबी गर्ल. स्ट्रेस तुमच्यावरती ना, तुम्ही का घेणार? नका घेऊ यार, गरजच नाही. हो, दॅट इज अप अँड डाऊन. इट्स लाईफ. कम ऑन. ते तर आहे की त्यामध्ये उतार चढाव येत राहतात. हा म्हणजे नका घेऊ ना. एक टाइम की बात आहे. जसं लोक माझे दिवस चांगले, माझे वाईट दिवस आहे, जसे नाही राहत ना चांगले तसे वाईट पण दिवस, जास्त दिवस राहत नाही. बरोबर आहे. कीप चेंजिंग. इट्स डिपेंड अपॉन थॉट. तुम्ही कसा विचार करता आणि कसं ते इम्प्लिमेंट करता. डोक्यात विचार केलाय, इम्प्लिमेंटच करत नाही, ऍक्शन नाही, फक्त विचार करता येते. रडा मग. बरोबर. आता आपला लास्टचे 3 क्वेश्चन आहेत. तर ह्याच्यातला पहिला क्वेश्चन हा आहे की तुझं आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत? म्हणजे तुला ह्याच्यामध्ये ग्रो करायचं, इंडस्ट्रीमध्ये काय करायचं अजून एक्स्ट्रा? मी हे ग्रो करण्यासाठीच केलेलं आहे आणि मी याच्यात ग्रो करतीच आहे आणि हे खूप मोठं करणार मी. आणि मला याच्यातच इंटरेस्ट आहे. आणि पुढे मग आपण बघू काय स्पेशलायझेशन करू. खूप सारे कोरियन टेक्निक्स आलेले आहेत. जसं मी तुला बोलली मला ब्युटिशियनमध्ये पण इंटरेस्ट आहे. सो आय एम थिंकिंग अबाउट दॅट डर्माटोलॉजिस्ट अँड ऑल दोज थिंग्स. सो मी ते कोरियन टेक्निक चाललंय माझं. ते ग्लास स्किन वगैरे, कोरियन लोकांची स्किन जास्त या देर इज अ टेक्निक, ते तुम्हाला शिकायला लागतील. जेव्हा मी करेन तू माझ्याकडे अपॉइंटमेंट घे. आपण त्या रिलेटेड जेव्हा तू करशील आपण फ्युचरमध्ये पण एक पॉडकास्ट बनवू. तो ऍडव्हान्स असेल जरा. ठीक आहे. तर आता आपले लास्टचे 2 क्वेश्चन आहेत आणि आपण पॉडकास्ट एंड करूया. ओके. तर मला हा प्रश्न आहे आता की आतापर्यंत तुझी सर्वात एक्सपेन्सिव्ह असं परचेस काय आहे? मी घरं घेतली. ओके. म्हणजे एक घरं घेतली म्हणजे एकपेक्षा जास्त घेतली? हा. आय डोंट वॉन्ट टू. मी घरं घेतली
सो आय विल गिव्ह दॅट बोलतात ना सजेशन की असं नका तुम्ही विचार करू की चालू करायचं आहे, कुठे जाईल, कुठे नाही जाणार, काय होणार, जास्त खर्च होणार, काय आपण याच्यातून आउटपुट, सगळं आहे. बी पॉझिटिव्ह होणार, करायचं, सगळं सगळं मिळणार. नाईस. बिलीव्ह इन गॉड, एव्हरीथिंग, अँड मेहनत टू, विल पॉवर, करेक्ट. नथिंग एल्स. आपला आता शेवटचा प्रश्न आहे की इन फ्युचर तुला असं मोस्ट एक्सपेन्सिव्ह बाय करायचं तर तू काय करशील, किंवा म्हणजे कोणत्या असं गोष्ट घेशील, किंवा तुझ्यावरती तू काय answer देशील? जर तू तसं मला पर्सनली विचारायला जाशील ना तर मला असं बाय करण्यात खरंच काही इंटरेस्ट नाही आहे. माझं घर घेण्याचं पण एक असं स्वप्न तर मला एक स्वतःचं घर पाहिजे, त्याच्यामुळे मी घर घेतलं. तसं मी जशी मटेरियलिस्टिक थिंग्स अँड वर्ल्ड मध्ये तेवढी इंटरेस्टेड नाही, कार वगैरे. बट आय एम व्हेरी ट्रॅव्हल पर्सन. आय वुड लाईक टू फिरायला जास्त आवडतं. या, तर मी फिरणार. नाईस. फिरायचं फक्त, फिरता तुला फिरता असं कोणतं एक आहे का की या कंट्रीत जायचंय? सगळ्या कंट्रीज जाते, एक हो. स्पेसिफिक थोडी, सगळीकडे जाणार. नाईस नाईस. तर थँक्यू आपण पॉडकास्ट बद्दल आल्याबद्दल. आपला खूप महत्वाचा वेळ दिला आणि खूप आपण नॉलेज शेअर केलं याबद्दल. तर धन्यवाद. आपण ऍडव्हान्स मध्ये नेक्स्ट पुढे बनवूया याबद्दल. या, थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.